बीडच्या एका तरुणाला अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देणार असल्याचा मेसेज आलाय, तर कटात सहभागी होण्यासाठी 1 लाखाची ऑफर देखील देण्यात आली। संशयिताने पाकिस्तानातील लोकेशन देखील तरुणाला पाठवले आहे। या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये देऊ आणि मंदिर उडवण्यासाठी RDX पुरवू असे या मेसेजमध्ये म्हटलं आहे। भयभीत झालेल्या तरुणाने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणाचा ATSने तरुणाची चौकशी केली। दरम्यान या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। शिरूर कासार पोलीस ठाणे जिल्हा बीड हद्दीमध्ये एक मुलगा आहे। तो जनरल इंस्टाग्रामवर त्याच्या रील्स बघत होता काही दिवसापूर्वी। तर त्यांनी एक संभाजी महाराज हे सिंहाचा जबडा फाडतानाचा जो एक रील आहे तो बघत होता। त्यावर त्यांनी कमेंट बघितले। तर एक जो आरोपी आहे यामधला त्यांनी कमेंट केले होते की आक्षेपार्ह कमेंट केले होते संभाजी महाराजाबद्दल। तर त्यांनी त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून कमेंट सुरू केली। मग काही दिवस त्यांनी त्याच्यानंतर पर्सनलवर आरोपितांनी फिर्यादीच्या पर्सनल ID वर कमेंट करायला सुरुवात केली। मग त्यांच्या आपसामध्ये काही धार्मिक बाचाबाची सुरू झाली आणि काही दिवस तसेच प्रकार चालू होते, परंतु त्यांनी त्याबद्दल काही पोलिसांना माहिती दिली नव्हती। मग त्यानंतर त्यांनी एक ऑडिओ क्लिप इंस्टाग्रामद्वारे टाकली। त्यामध्ये त्यांनी अयोध्या मंदिर उडवायचं आहे आणि त्याकरिता काही मुलं लागणार आहेत, तर तू तेवढे मुलं आम्हाला पुरव, तर मी प्रत्येकी 1 लाख रुपये देतो असं त्यांनी त्यामध्ये ऑडिओ क्लिप टाकली। तर तो मुलगा जो आहे फिर्यादी तो घाबरला आणि त्यांनी तात्काळ शिरूर कासार पोलीस ठाणे येथे येऊन आम्हाला माहिती दिली। आम्ही त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ त्याची दखल घेतली। ATC आणि आमचे सायबर पोलीस ठाण्यानं माहिती देऊन तात्काळ गुन्हा नोंद केलेला आहे। तर आमच्या शिरूर कासार पोलीस ठाणे येथे 299 आणि 302 भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद आहे आणि ATC व सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याचा तपास सुरू आहे आणि जो इंस्टाग्राम ID होल्डर आहे आरोपी त्याच्यापर्यंत पोहोचून पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। आणि या प्रकरणी एक जनतेला आमचं बीड पोलिसातर्फे आव्हान आहे का कुठल्याही सोशल मीडिया ॲपवर कुठल्याही धार्मिक पोस्टवर कोणत्याही प्रकारचे कमेंट करू नका व त्याचा दुरुपयोग करून जनतेमध्ये धार्मिक भावना दुखवेल असं काही पोस्ट करू नका, वर्तन करू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्रांती चौकामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात असून त्याचबरोबर पत्ते खेळून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। विधानसभेमध्ये आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, यांना लाजा वाटत नाहीत। कारण विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये अधिवेशन चालू असताना, राज्याचं अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी शेतकरी वगैरे सर्वांचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मांडायचे, परंतु या प्रश्नावर चर्चा न करता हे माणिकराव कोकाटे सारखे त्या ठिकाणी पत्ते खेळतात, रमी खेळतात, रमीचा गेम खेळतात। कारण ज्या गेमला महाराष्ट्रामध्ये बंदी आहे अशा प्रकारच्या गेम त्या ठिकाणी खेळले जातात। त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडचे कार्यकर्ते असतील, APJ पडळकरांचे कार्यकर्ते असतील, हे कार्यकर्ते विधान भवनाच्या गॅलरीमध्ये त्या ठिकाणी मारामारी करतात आणि हे गुंड प्रवृत्तीचे अशा प्रकारचे जे लोक विधान भवनामध्ये येत असतील तर त्यांना बंदी घातली पाहिजे। अशा प्रकारचा सुसंस्कृत महाराष्ट्र आमचा कुठे नेऊन ठेवला आहे, कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र। आता मागणी आमची अशी या प्रकारची आहे की हे जे विधानसभेमध्ये येणारे मंत्रीपद वगैरे काढून चालणार नाही, यांना खऱ्या अर्थाने या मंत्रालयामध्ये, या विधान भवनामध्ये वर्षभर तरी येऊ दिले पाहिजे। अशा प्रकारचं त्यांना तिथून हकालपट्टी केली पाहिजे। मंत्रीपद बदलून चालणार नाही, त्यांना त्या ठिकाणी आमदारकी सुद्धा त्यांची काढून टाकली पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी हकललं पाहिजे। अशा प्रकारचं 1 वर्षासाठी त्यांना शिक्षा केली पाहिजे। या सगळ्या आमदारांना अशी आमची छावा मार्फत आणि संपूर्णपणे ज्या संघटना आहेत, राजकीय पक्ष सर्व संघटना आहेत, यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत। आणि हा आमचा पहिली स्पर्धा आहे। यानंतरचा आमचा जे ओपन डाव लास्ट डाव असेल तो विधान भवनासमोर मुंबईला असणार आहे। राज्यस्तरीय आंदोलन आम्ही संभाजीनगर मधून सुरुवात केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर क्रांतीचं ठिकाण आहे, या क्रांतीच्या ठिकाणावरून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि याचा शेवट आम्ही मुंबईला विधान भवनावर करणार आहोत।
धुळे तालुक्यातील कापडणे गावात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांवरती आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले असून आजही लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही। या उलट ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे। याआधी राबवण्यात आलेल्या योजनाही भ्रष्टाचारामुळे अपयशी ठरल्या असून त्यांची संपूर्ण बिले काढलेली आहेत। या 9 कोटी रुपयाच्या योजनेतही गंभीर त्रुटी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। जलकुंभाचा काही भाग झुकलेला आहे तर पाईपलाईनसाठी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले असून पाण्याचा स्रोतही अद्याप ठरलेला नाही। कामात गुणवत्ता नसतानाही बिले काढण्याची घाई ठेकेदार आणि समितीने सुरू केलेले आहे तर योजनेचे काम शासनाच्या नियमांना डावलून पार पडत आहे। जुनी समिती बेकायदेशीररित्या स्थापन झाल्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। आज आम्ही कापडणेकर जिल्हा परिषद सीओ साहेब यांच्याकडे जे जलजीवन पाणी योजनेच्या संबंधीमध्ये त्यांच्याकडे निवेदन दिले, त्याच्यात कापडण्याची 9 कोटीची योजना 2 वर्षापासून चालू आहे। ती योजना तिचे काम निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आणि ती कामाची चौकशी सीओ साहेब यांनी करावी। या बाबतीत आम्ही आज आता निवेदन दिलं। त्या निवेदनातून आम्ही साहेबांना विनंती केली, कापडण्याला मागे सुद्धा 4 कोटीची पाईपलाईनचं काम झालं, पाणीचं काम झालं सोनत प्रकल्पाचं, त्याच्यातून ते पाणी कापडण्याला मिळालं नाही। रोज 50-60 हजार रुपयाचं पिण्याचं पाणी रोज लोक विकत घेतात, अशी परिस्थिती कापडण्याला झालेली आहे। तरी आता नवीन जी जलजीवन मिशन योजना कापडणेकरांची आहे, ती योजना सुद्धा अशाच प्रकारली जर गुंडाळली गेली तरी कापडणेकरांना पाण्याचा प्रश्न बिकट तयार होणार आणि नंतर काही दिवसांनी कोणत्या प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची ग्रँट येणार नाही आणि लोक कापडणेकर पाण्यापासून वंचित राहतील। तरी आज आपली मागणी सांगा। तीच मागणी आज आमची आहे की जलजीवन मिशन योजना सीओ साहेब यांनी चौकशी करून काम चांगलं करावं आणि लवकरात लवकर करण्याची परिस्थिती त्यांनी बघावी। हे आम्ही सर्वजण कापडणेकर सदस्य, काही ग्रामपंचायत सदस्य, नेते मंडळी आलो होतो आणि साहेबांना निवेदन दिलं। कापडणे येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 2 वर्षापासून 8 कोटी 90 लाखाची एक पाईपलाईन आहे, ती 12 इंची आहे। कापडण्यातून देवबाने धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करतायत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात। त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी 4 एक्वागार्डवाले 15 रुपये डबाप्रमाणे 50 ते 60 हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे। तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशांच्या योजना यांचा उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय। आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत। चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। कोकण नगर येथील एजाज अहमद युसुफ मिरकर हा MIDC रत्नागिरी परिसरात वेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार आहे। या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी MIDC रत्नागिरी येथे सापळा रचला। रात्री 10:45 छापा टाकून पोलिसांनी आरोपी एजाज मिरकर याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसताना विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले 2.5 किलो वजनाची 2,50,00,000 रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी आणि 50,000 रुपये किमतीची एक मोटारसायकल असा एकूण 2,50,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी विरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात वन्यजीव अधिनियम 1972च्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। आज आपण मोठी कारवाई केलेली आहे। वेल माशाची उलटी इथे पकडण्याचं
एक मोठी कारवाई आपण लातूरून झालेली, काय सांगाल? काल रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने MIDC येथे एक खूप मोठी कारवाई केलेली आहे। अंबर ग्रीस जे फ्लोटिंग गोल्ड ज्याला म्हणतात, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने काल आमच्या LCBच्या टीमने काल ताब्यात घेतलेला आहे। जवळपास 2.5 किलो हा मुद्देमाल आहे आणि काळ्या बाजारात त्याची किंमत जवळपास 2.5 कोटी रुपये आहे। याच्यामध्ये एक आरोपी एजाज अहमद यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। थँक्यू। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा आतंकवाद न म्हणता हिंदू आतंकवाद असा शब्द वापरावा असं वक्तव्य केलं होतं। यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या युवा सेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय। तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी अशी देखील मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली। काय मागणी आहे? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे एकदम खालच्या पातळीचं जे वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे, हिंदू सनातनी धर्माविरोधात जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, ज्या बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये एक अभिमान मराठी भाषेबद्दल हिंदू धर्माबद्दल जो पेरला, तर त्याचा त्याच महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या सगळ्यांच्या याच्या अनुसार तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी जे चुकीचं वक्तव्य केलं, तरी सर्व युवा सेनातर्फे व सर्व सनातन हिंदू धर्माचे जे आम्ही युवक आहोत त्याच्यातर्फे एक जाहीररित्या त्यांनी माफी मागावी, अन्यथा योग्य ती राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची या ठिकाणी विनंती आहे। व हे जर का झालं नाही तर आम्ही त्यांच्या घराबाहेर जाऊन व त्यांचे जे कार्यकर्ते जे आज आम्हाला विरोध करतायत, गुंड म्हणतायत, जर का हिंदू धर्माबद्दल जर का बोलणाऱ्यांविरोधात जर का आम्ही आज त्यांचे पुतळे लावतोय, आमच्यावर गुन्हे दाखल होत आहे, जर का हे होत असतील, आम्हाला जर का ते गुंड म्हणत असतील तर त्यांना शुभेच्छा। आम्ही गुंड आहोत व बाळासाहेबांचे गुंड आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। अक्षय पोलकर, लोकसभा अध्यक्ष, युवा सेना। चव्हाणनी माजी मुख्यमंत्री त्यांनी जे जाहीर वक्तव्य केलंय ते एकदम तुच्छतेने केलंय। म्हणजे त्यांनी कोणाची तरी चापलुसी करायची, कोणता तरी समाज आपल्याला मतदान करावा, त्यांनी कोणाचा तरी आपल्याला कोणत्या तरी एक समाजाला खुश ठेवण्यासाठी आणि त्यांचं मत मिळवण्यासाठी ही त्यांनी जी काल हिंदुत्वाच्या भावना दुखवल्या आहे। आणि सनातन धर्म हा कधी विसरणार नाही आणि हा जुना धर्म आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे। ते सुद्धा सनातन धर्मामध्ये त्यांचा जन्म झालाय आणि आमची मागणी एक असेल, त्यांनी जाहीर माफी मागावी, मीडिया समोर माफी मागावी। माझं नाव निलेश बाबूराव शिंदे, मी युवा सेना सचिव आहे। संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावातील काजू फॅक्टरीला आग लागली असून 800 किलो काजू जळून खाक झाला आहे। संपूर्ण काजू फॅक्टरी आगीच्या भक्ष्यस्थानी आली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे। तर देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल झाला असून ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचं काम सुरू आहे। एसटी महामंडळ त्यांच्या बस स्थानकांना सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर देऊन खासगीकरणाचा प्रयत्न करत आहे। महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एसटी आगार खासगीकरणासह आगारातील खड्ड्यांचं साम्राज्य, स्वच्छतागृहाची दुरावस्था बसवण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे, महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एसटी प्रशासनाचं लक्ष वेधलं। यावेळी काँग्रेसच्या वतीने सिमेंट मिक्सर वाहने आणून काँक्रिटीकरण करत आगारातील खड्डे बुजवण्यात आले। यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की एसटी स्थानके भाडे तत्वावर देत खासगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्याच शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा पुरवू शकत नाहीत, ही खेदाची बाब आहे। या प्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंपळे, हिंदूराव गळवे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागा विकायला काढलेली आहे, या बस डेपोची दुरवस्था झालेली आहे, रस्ता व्यवस्थित नाही, शौचालय व्यवस्थित नाही, पाणी सगळीकडे गळतंय, एसट्या गळतायत आणि त्यातूनच हा डाव माझे मित्र सरनाईक साहेब यांनी आखलेला आहे। 40 डेपोंचं काहीतरी खासगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट सुरू केलेली आहे। कुणीकडून पैसा गोळा करायचा आणि टेंडरबाजी करायची, ओळा माजुडामध्ये सुद्धा तेच चालू आहे त्यांच्या भागात। तर माझी त्यांना विनंती आहे, अशा प्रकारे जनतेची मालमत्ता विकायला काढू नका आणि त्याच्या जनतेच्या मालमत्तेवरती पैसे गोळा करू नका। आपली हिंमत, तुमची भरपूर बॅलन्स शीट आहे 333 कोटीची, आपली बॅलन्स शीट आणखीन 3333 कोटीची व्हावी। आपण उद्योग व्यवसायकात इथे लोकांच्या मालमत्तांवरती डोळा ठेवू नका। लोकांच्या ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत
त्या जपायचा प्रयत्न करा आणि त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न करा. साहेब, या ठिकाणी आपण पाहिलं तर काँग्रेस विविध मुद्द्यांवरती आक्रमक होताना दिसते आहे. आता एसटीचा मुद्दा आहे. काही दिवसापूर्वीच प्रताप सरनाईक यांनी एक पत्रकार परिषद काढली होती की एसटी आता सध्या फायद्यामध्ये होते, कारण का डिझेलचे पैसे एसटीचे वाचणार आहे. एसटीचा डिझेल देणाऱ्या कंपन्यांनी डिझेलचे रेट कमी केले आहेत. अहो, हे सगळं बोलबच्चन आहे, फारसं आहे. एसटी बिस्टी हे डिझेल मध्ये पैसे गोळा करण्यापेक्षा इथे लक्ष द्या म्हणाव. हे जर व्यवस्थित रस्ते बिस्ते केले, रस्ते जर महाराष्ट्रातले नीट केले तर एसटीचं इंधन आपोआप वाचेल. एसटी जी 10 तासात जाते ती 5 तासात जाईल. कुठेतरी एसटी फायद्यामध्ये आहे असं सरकारकडून सांगितलं जातं. अहो, एसटी हा फायद्याचा विषय नाही आहे. एसटी, इलेक्ट्रिसिटी, शाळा, शैक्षणिक किंवा आरोग्य हे फायद्याचे विषय नाही आहेत. ही सोशल सिक्युरिटी आहे. त्यांना हेच मुळात करत नाही. हे आपलं दायित्व आहे, हे आपलं कर्तव्य आहे. ही इच्छिक हे नाही आहे, हे कर्तव्य आहे आपलं. या कर्तव्यातून जो पैसा गोळा होतो महसूल देशातून, महाराष्ट्रातून किंवा जगातून, तो ह्या असे जे नागरी सुविधा त्या पुरवण्यासाठी केला जातो, हे ते विसरले. एसटीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आजच्या या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आम्ही पहिल्यापासून सांगतोय या लोकांनी हा देश विकायला काढलेला आहे. जसं की अदानीला पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, आणि आता हे राज्य पातळीवर अगदी एका शहरापर्यंत आलेले आहेत. शहरातले डेपो खाजगीकरण करण्याचा घाट यांनी या ठिकाणी घातलेला आहे. खरं तर नेहमी सांगितलं जातं की एसटी ही तोट्यामध्ये आहे, परंतु एसटी ही तोट्यामध्ये अजिबात नाही आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात, परंतु योजनांच्या माध्यमातून जो पैशाचा भरणा एसटीकडे करायचा आहे तो एसटीचा भरणा त्या ठिकाणी केला जात नाही. मग तुम्ही बघितलं असेल की कामगारांचे पैसे असतील, त्या ठिकाणी PFचे पैसे असतील, एसटीची दुरावस्था असेल, एसटी डेपोंची झालेली दुरावस्था असेल, अशी दुरावस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जर एसटीचं देणं शून्य केलं तर एसटीला सोन्याची चाकं बसतील. अशा पद्धतीने एसटी ही सदन आहे, परंतु एसटी ही जी लाल परी आहे ही सातत्याने त्या ठिकाणी तोट्यात दाखवली जाते. आणि जसं की अदानीला या गोष्टी आंदोलन दिलेल्या आहेत, तशा पद्धतीने जे कायदे आहेत त्या व्यावसायिकांसाठी केले जातात. पहिलं तर हे देत असताना कुठेतरी 30 वर्षाचा करार होता. त्यांनी नापसंती दाखवल्यानंतर तो 60 वर्षाचा करण्यात आला. 60 वर्षानंतर तो 99 वर्षाचा करण्यात आला. त्यामुळे हे पूर्णपणे खाजगीकरण करण्याचा आणि उद्योजकांचा आणि व्यापाऱ्यांच्या तोंडामध्ये घालण्याचा घाट या प्रशासनाने घातलेला आहे. इथे या डेपोमध्ये अनेक प्रकारचा त्रास, इथल्या लोकांना इथलं छत गळत आहे, इथलं ऑफिस गळत आहे. या डेपोमध्ये विविध ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि नागरिकांना होणारा त्रास पाहता या ठिकाणी आम्ही या खाजगीकरणाचा विरोध करण्यासाठी आणि या ठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेले आहे. ग्रामीण रुग्णालयात दिवसेंदिवस येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र लाईट नसल्यामुळे डॉक्टर, नर्सेस अंधारात सेवा देत आहेत. रात्रीच्या वेळी सेवा देणं कठीण झाले असून या ठिकाणी 4 वर्षापूर्वी जनरेटर आणण्यात आला होता, मात्र तो वापरातच नाही. सध्या तो रुग्णालयाच्या आवारात एक शोभेची वस्तू बनून उभा आहे. यामुळे वैद्यकीय व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शहरात संपत फुकट इथं जनरेटरची गरज आहे. आता लाईटच नाही इथे, काहीच इकडं पूर्ण अंधार आहे, काहीच सोय नाही जनरेटरची. औषध गरज आहे इकडे. कुठं सरकारी दवाखान्यात इकडे लाईट नाही. आता जनरेटरची सोय पाहिजे. जनरेटर असून नाही जोडेल नाही, जोडलं पाहिजे. फुल अंधार इकडं काहीच समजत नाही. समजा पेशंट आहे इकडे लाईटची सोय पाहिजे, एवढी सोय केली पाहिजे. तुमचं नाव? राखबाई लक्ष्मण पवार. इकडे आल्यानंतर लाईटच नाही आहे. लाईट नाही, अंधाऱ्यामध्ये पेशंट झोपलेले, झोपलेले, त्याच्यामुळं डोळे लागत आहे. काही तर लाईट पाहिजे आम्हाला असं. कार्यकर्ते आहेत भास्करराव फुगट, तुम्ही रुग्ण पाहायला आलते. वणी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती काय आहे? आणि आल्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी शुश्रूषा केली, सलाईन लावलेलं आहे, परंतु इथं लाईटचा अभाव दिसतो. बऱ्याच शनिवारी लाईट नसते, परंतु जनरेटर चालू करणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे, परंतु काही जनरेटर नाही. त्याच्यामुळे अंधारात थोडंसं अडचणी तयार होत आहे. त्याच्यामुळं जर पर्यायी व्यवस्था पाहिजे व लाईट नसली असली तर सारख्या दवाखान्यात जनरेटर ते चालू केलं गेलं पाहिजे. रुग्णांना, पेशंटच्या नातेवाईकांना, यांना त्यांना ते गरजेचं आहे. या संदर्भात झिरवाड साहेबांशी काही बोलणार? झिरवाड
बाळासाहेबांना सांगू, जे आहे सद्यस्थितीत उपलब्ध सुविधा त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था ही अति महत्त्वाची आहे आणि ह्या काळात सर्पदंश, कुत्र्यांचा डॉग बाईट असे प्रकार घडतात. तेव्हा इमर्जन्सी सेवा भेटायला डॉक्टर आहेत, पण अजून पर्यायी चांगले तज्ञ डॉक्टर आले पाहिजे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याची सुविधा भेटली पाहिजे. संदर्भात आम्ही पाठपुरावा करणार आहे. लाईटच्या बाबतीत आम्ही त्यांना विनंती करून सांगणार की इथं लाईट ही 24 तास असली पाहिजे, कारण इथं सर्व महिला बाळंतपणासाठी आता आकस्मिक अपघात झाले त्यावेळेला येतात. त्यानंतर असे स्नेक बाईट असले, पॉयझनिंगचे कोणी असले ते येतात, त्यावेळेला या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. जनरेटर आहे, परंतु असं सांगितलं गेलं तर ते सध्या बंद आहे. शनिवार असल्यामुळं लाईटचं रिपेरिंग असते, त्याच्यामुळे लाईट नाही आहे. तर सरकारी दवाखान्यात इमर्जन्सी म्हणून लाईट पाहिजे अशी अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर पाटील, पुणेगाव. एक सर्पदोष झाल्यामुळं आम्ही ॲडमिट झालो होतो सरकारी वनी रुग्णालयामध्ये. तर इथं सध्या व्हेंटिलेटर म्हणजे एकदम सिरियस पेशंट आहे आणि त्याला सध्या लाईटची आणि आपलं हे लावलेलं आहे, पण लाईट नसल्यामुळं ते बाकीची सुविधाच बंद आहे त्याचीवाली, फक्त सलाईन चालू आहे. तर इथं जनरेटर असतानासुद्धा कर्मचारी जनरेटर चालू करत नाही. याचं शासनानं लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीवर. गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या पुराच्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली असून एका महिन्यात 5 जणांचा मृत्यू झाला तर 15 जनावरे दगावली आहेत. 720 घरांचं नुकसान झालं असून 250 जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे. या पूर परिस्थितीत नागरिकांचं मोठं नुकसान झालं असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या 4 धरणातील पाणीसाठा देखील वाढला आहे. वर्धा जिल्ह्यातील मोतीबिंदू विरहित अभियानाअंतर्गत पुलगाव येथे मोतीबिंदू आणि आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं असून यात 6 ते 7 हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 27 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून चष्मे आणि विविध योजनांच्या प्रमाणपत्राचे वितरण देखील करण्यात आले. या शिबिराला माजी खासदार रामदास तडस यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या ठिकाणी आम्ही जे शिबिर आयोजित केलं, हे शिबिर शासन आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. यामध्ये आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका असेल, आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील, यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा करण्याचं ठरवलेलं आहे. आणि ही संकल्पना या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांनी आम्हाला सांगितली आणि या ठिकाणी आम्ही हा संकल्प केला की मोतीबिंदू मुक्त हा जिल्हा आम्ही यावेळेस करू आणि काँग्रेस मुक्त जिल्हा सुद्धा यावेळेस करू. 1698 नोंदणी या ठिकाणी झाली. साधारण ती वेळ होती 12 वाजेपर्यंतची, आता 1 वाजलेला आहे. परत 500-700 नोंदणी या ठिकाणी वाढली असेल आणि मोतीबिंदू मुक्त करण्याचा उद्देश या ठिकाणी असताना आम्ही त्यांचे ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी सेवाग्राम असेल, सावंगी असेल, आमचं जिल्हा रुग्णालय असेल आणि काही डॉक्टर असोसिएशननी सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे. शासनाची चांगली मदत झालेली आहे आणि कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी चांगली मदत झालेली आहे. आणि या शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी साधारण 6 ते 7 हजार रुग्णांना सेवा देण्याचं काम आज 2 ऑगस्टला आम्ही करणार आहे. मी या ठिकाणी ज्यांचे मोतीबिंदू डिटेक्ट झाले, त्यांचे ऑपरेशन झाले की नाही याचा पाठपुरावा माझ्या ऑफिसमधून शासनाकडे, डॉक्टरांकडे, या सगळ्यांकडे करणार आहे आणि त्यांचे सगळ्यांचे ऑपरेशन येत्या 3-4 महिन्यामध्ये झाले पाहिजे या दृष्टीने मी या ठिकाणी प्रयत्न करणार. वर्धा जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा हे अभियान 22 जुलैपासून सुरू करण्यात आलं. वर्ध्यानंतर हिंगणघाट, हिंगणघाट नंतर आर्वी
आणि आज या भागाचे आमदार राजेशजी बकाने यांच्या पुढाकारातून पुलगाव येथे आयोजन करण्यात आलं। सकाळपासून जवळजवळ 4,958 रुग्णांची नोंदणी या ठिकाणी करण्यात आली आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत साधारणतः 40,000 रुग्णांची नोंदणी त्या ठिकाणी करण्यात आली होती। आज आनंदाची गोष्ट म्हणजे आत्ताच मी जेव्हा अहवाल प्रशासनाकडनं घेतला तर 27 रुग्णांचं मोफत शस्त्रक्रिया देखील आपण त्या ठिकाणी मोतीबिंदूची केलेली आहे। लवकरच हळूहळू सगळ्या रुग्णांची संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया आपण जिल्ह्याभर राबविणार आहोत।